स्थानिक उमेदवार जिंदाबाद, स्थानिक उमेदवार जिंदाबाद, एकजुटीचा विजय असो एकजुटीचा विजय असो एकजुटीचा विजय असो आम्हाला पाहिजे स्थानिक उमेदवार, स्थानिक उमेदवार आम्हाला पाहिजे स्थानिक उमेदवार मिळलाच पाहिजे, मिळालाच पाहिजे आम्हाला स्थानिक उमेदवार मिळलाच पाहिजे, मिळालाच पाहिजे अब की बार स्थानिक उमेदवार स्थानिक उम्मीदवार। बोरीवली के लोग होते हुए बाहर के लोग को लाके यहाँ टिकट देते हैं, इसलिए लोगों ने अपना मन बना लिया है कि इस बार स्थानिक उम्मीदवार ही को टिकट दिया जाए, चाहे जो पार्टी हो। पार्टी से हमारा कोई लेन देन नहीं है, सिर्फ स्थानिक उम्मीदवार हमारा होना चाहिए, ये हमारी मांग है। इसीलिए आज हमने संगम हॉल में मीटिंग ली, उसमें हमारे पंकज भाई मेहता और हमारे प्रभुदास मेहतू, हमारे पाटनकर साहब, नाइक साहब और परवीन भाई धोड़ी और हमारी महिला और सभी हमारे सामने बैठे हुए हमारे दोस्त अहबाब भाइयों, हर साल हम देखते आ रहे, कांग्रेस ने भी संजय निरुपम को खासदारकी की टिकट दिया था, वो भी बाहर से था। उसके बाद गोविंदा आया, गोविंदा को भी बाहर से, उसको भी टिकट दिया, वो भी बाहर से आया। उसके बाद सुनील विनोद तावड़े जी आए, उनको भी पब्लिक ने जिता के दिया। उसके बाद सुनील राणे जी आए, उनको भी पब्लिक ने जिता के दिया। अरे ये कहाँ का नहीं आए भाई, यहाँ के लोग, स्थानिक लोग इतना मेहनत, त्याच्यानंतर त्याला भेटण्यासाठी त्याला त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागते, तिथे 2 तास उभं राहावं लागतं। पण जर त्याच्याच ऐवजी आपला जर स्थानिक उमेदवार असेल तर तो त्याच्याकडे हक्काने जाऊ शकतो, त्याला प्रश्न विचारू शकतो, त्याच्याकडनं कामं करू शकतो। कारण पहिल्यापासून आता जसं मुलासाहेब म्हणाले की पहिल्यापासून एकच चालत आलंय, कोणी पक्ष येतं आपल्याला देतो उमेदवार, आपण पण मेहनतीने काम करतो, त्यांना जिंकवून देतो, पण त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्याकडे कामं घेऊन जातो, हा इसको मिल उधर मिल, उद्या भेटा, 2 तास थांबा, ही जी कारणं ऐकायला लागतात ती कदाचित आपला उमेदवार असेल अशी कारणं कधी लागली नाहीत, आपली कामं होत आहेत। पण जी कामं 15 दिवसांनी होतात ती 2 दिवसात होती। आज आपल्याला तिथे वेळ दिला जाईल, आपलं ऐकलं जाईल, आणि हे काम आपला एक स्थानिक उमेदवार, आपला एक फॅमिली मेंबर, आपला मित्र, आपला भाऊ, ज्याला आपण रोज भेटतो, बोलतो, म्हणून का होईना पण तो आपलं नक्की ऐकेल आणि आपल्याला खरोखर न्याय देईल, आपलं काम करेल। आणि जेवढं स्थानिक उमेदवाराला एक एक गल्ली कोपरा जे काम असतं, छोट्यातलं छोटं काम सुद्धा त्याची दखल जेवढा स्थानिक उमेदवार घेऊ शकतो तेवढा बाहेरचा घेईल अशी आपण खात्री नाही देऊ शकतो। घेतो करतो हे मान्य, असला जायचं आहे, त्याला भेटायचं आहे, कारण तो पण संकोच करतो, ह्याला मी कसा भेटू, मी याच्याकडे कसा जाऊ, तो मला विचारेल का, तो माझा ऐकून घेईल का। पण हेच जर स्थानिक असेल तर नक्की होईल। आणि जसं आता मुन्ना साहेब म्हणाले, आमची अशी एक इच्छा आहे की हे एवढं पसरावं की महाराष्ट्रामध्ये जे लोक हे बघतील, ऐकतील, त्यांनी सुद्धा एक असं मन बनवावं की आमचा सुद्धा जो उमेदवार असेल तो स्थानिक असेल। कोणतरी आपले नो डाऊट अध्यक्ष काही चुकीचा विचार करतात असं मी कधी म्हणणार नाही, किंबहुना मी हे म्हणतही नाहीये। अध्यक्ष काही विचार करतात, कधी कुठेतरी काहीतरी तडजोडी कराव्या लागतात, हे मान्य, पण रोज रोज जेव्हा एखादी गोष्ट घडते त्यावेळी मात्र ती सहनशक्तीच्या बाहेर जाते। मग आपल्यालाही असं वाटतं की नाही, आता कुठेतरी हे थांबलं पाहिजे। आणि बोरिवलीकरांनी स्पेशली भीष्म प्रतिज्ञा घेतलेली आहे की यावेळी उमेदवार मिळाला तर तो फक्त स्थानिक, जर आम्हाला स्थानिक उमेदवार दिले तर ठीक, नाहीतर आम्ही इथपर्यंत विचार केलाय, ह्या सगळ्यांच्या साक्षीने मी सांगतोय, माझं मत म्हणण्यापेक्षा हे सगळ्यांचं मत आहे, आम्ही आमचे चांगले उमेदवार कोणतरी बघणार आणि आम्ही त्यांना एकजुटीने ताकदीने सपोर्ट करणार आणि आम्ही आमचा स्थानिकच निवडून आणून देणार। याच्याबद्दल आमच्या मनात आणि बोरिवलीकरांच्या मनात अजिबात शंका असू नये असं मला वाटतं। तर सगळेच साथ देतील अशी आम्ही अपेक्षा पण करतो। प्रत्येक बोरिवलीकर जो उद्या हे बघेल
तो एवढंच ठरवेल की नाही आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मी असा उमेदवार देणार ज्याच्या घरी रात्री 12 वाजता जर मला अडचण आली तर मी हक्काने त्याच्या घराची बेल वाजवू शकतो, मी त्याच्या घरी जाऊ शकतो. तेव्हा तो घाबरणार नाही, त्याला लाज वाटणार नाही. कारण नाही म्हटलं ना तरी मराठी माणूस हा थोडासा कुठेतरी भिडस्त असतो. पण त्यावेळी जेव्हा त्याला वाटेल की नाही हा जो उमेदवार आहे, हा जो कोण कॅन्डिडेट आहे हा माझा आहे, हा मी दिलेला आहे आणि हा आमच्या ज्याला मी रोज बघतो, सकाळी बघतो, संध्याकाळी बघतो, त्याच्याकडे जाताना मला भीती वाटणार नाही. म्हणून मी म्हणालो तसं आतापर्यंत आम्हाला साथ सगळ्यांनी दिली, त्याच्याबद्दल वाद नाही. पण तरीही जी काही मनात भीती असते किंवा काही आपल्या प्रभागात कामं होत नाही ती न होण्यामागचं कारण देखील हे असतं की जो उमेदवार येतो बाहेरून तो म्हणजे कसं असतो, चला मी जिंकलोय, एक 10 जणांना एक ऑर्डर, बाबा काय कामं करायचे सांग मी करतो. पण जेव्हा तो स्थानिक असतो तेव्हा त्याला हे माहिती असतं गोराई 1 नंबर, मग ह्या गल्लीत काय आहे, 95 सोसायटीत काय आहे, तिकडे शिवनेरीला काय प्रॉब्लेम आहे, एवढ्या डिटेल मध्ये जर कोण जाऊन काम करू शकतो ना तर माझं असं नक्की मत आहे तो स्थानिक उमेदवारच करू शकतो. बाहेरचे येतात, करतात, कामं करतात, सगळं मान्य. पण मी पुनश्च सांगतो स्थानिक उमेदवार यावेळी निवडून आणणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि आपण ह्याच पद्धतीने मन बनवूया की स्थानिक उमेदवाराशिवाय पर्याय नाही. आता मी माझेही 2 शब्द संपवतो. त्याच्या पाठीमागे पूर्ण बोरवलीकर उभं राहून त्याला जिंकून देऊन त्याच्याकडनं आमची कामं करून घेण्याची आमची तयारी आहे. एवढ्यापर्यंत आम्ही पोचलेलो आहोत. तर आजपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्याने कुठल्याही पुढाऱ्याने कोणाचीही कामं केलेली नाहीये. कुठलीही 2014 घ्या, 2019 घ्या, 2019 घ्या, काहीच कामं होत नसल्यामुळे आणि आमचा पूर्ण आदिवासी समाज हा स्थानिक उमेदवार बोरिवलीमध्ये स्थानिक उमेदवार पाहिजे आम्हाला. कारण की आमच्या समाजाला कोणाच काही विचारत नाहीये. आणि दुसरी गोष्ट की जर कोणताही पार्टी असेल, काँग्रेस असेल, एनसीपी असेल की बीजेपी असेल की शिवसेना, त्यांनी अगर स्थानिक उमेदवार नाही दिला तर आम्ही एक कॅम्पेन करू की आमच्या इथे स्थानिक उमेदवार आमचा अपक्ष मध्ये आम्ही उभा करू आणि त्यांना जिंकवण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यानंतर आमच्यावर कोणताही कार्यवाही झाली तरी आम्ही ते सहन करायला तयार आहे. पण आम्हाला आमचा स्थानिक उमेदवार पाहिजे जो आमच्या समाजाला आणि आमच्या लोकांना इथे न्याय देऊ शकेल. कारण की जो पण बाहेरचा उमेदवार असतो ना त्याला आपल्या समाजाचं, आपल्या गल्ली जे बोलले ना तुम्ही की गल्लीचं काहीच माहित नसते आणि तो येतो, जिंकून येतो, पैशाचा जोरावर असो की कसा पण जोरावर असो, चमचे लोकांचा जोरावर असो, तो जिंकून येतो आणि नंतर तो खुर्चीवर बसतो आणि आपल्याला विचारत नाही. त्यांच्या ऑफिस मध्ये गेलो की आपल्याला तो भेटत नाही आणि भेटायला गेलो की 2-3 तास लागतात आपल्याला. तर तसं नाही झालं पाहिजे. कारण की मी एक स्वतः कार्यकर्ता आहे, भाजपाचा कार्यकर्ता आहे आणि एक आदिवासी समाजसेवक. मी 25-20 वर्षापासून समाजसेवा करतो. आपल्याला असा कार्यकर्ता पाहिजे, असा माणूस पाहिजे, स्थानिक उमेदवार पाहिजे जो 80% समाजकारण करणार आणि 20%च खाली राजकारण करणार, असा माणूस पाहिजे. माझ्याकडे त्याचा नंबर पाहिजे की साहेब, आमदार साहेब, आमची ते हा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही आम्हाला हेल्प करणार का? असाच आमदार पाहिजे. आमचा असा खासदार पाहिजे की आम्हाला तो समोरचा समोर आमचा स्थानिक असला पाहिजे. पण या टायमाला असं होते की बाहेरचा माणूस येतोय आणि आमच्यावर लादला जातोय आणि आम्हाला माहितच नसतं. पर हम लोग को कोई ऐसा ये नहीं कि कोई पार्टी का या कोई ये है. हम चाहते हैं कि एक स्थानिक उम्मीदवार जो हमारा हल को सुने. जैसा कि आप समझते हो रोजमर्रा की जिंदगी के महंगाई, लोग बाजी लेने जाते हैं, ये कितना महंगाई है. इलेक्ट्रिक बिल कितना बिल आता है, 5,000 6,000. मेरा खुद का बिल आया 8,000. मैं आपको दिखा दूंगा 8,000 6,000. तो क्या करेंगे हम? तो फिलहाल अच्छा बिजनेस वगैरह है तो हमारा कवर अप हो जाता है, लेकिन जो नौकरी धंधे पे जाता है वो कहाँ से भरेंगे? 6,000 8,000 बिल कहाँ से भरेंगे? ये हम झूठ नहीं बोल रहे. लेकिन हमारा मतलब ये है कि अगर स्थानिक उम्मीदवार हो तो ही हमारा ये मसले का हल होगा. और छोटे छोटे जो मसले रहते हैं हम ही कार्यकर्ता है, हम ही सॉल्व कर लेते हैं. लेकिन बड़े बड़े जो मसले हैं जैसे कि महंगाई हो गया, और ये हमारा स्थानिक रहवासी है, यहाँ का जो भी है वही इस मसले का हल कर सकता है. और बाकी सभी ने तो कह चुका, मैं जाना नहीं कहूँगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अर्धी रात्री पण काय काम असलं का त्यांनी करायला पाहिजे तसं उमेदवार आपण चुनून आणायचं. आणि आमच्या आदिवासी लोकांची तर खूपच समस्या आहे का ज्यांची जागा असून बी आता BMC जागा करून सगळे डिक्लेअर करतात.
म्हणजे आमचं काही तारा होतच नाही. आदिवासीचं झिरो झालेलं आहे. म्हणजे आमचं तसंच आहे का चांगला उमेदवार एक चुनून यावा आणि तो आमची सुनवाई घ्यावी आणि आम्ही काही अर्धी रात्री गेलं तरी आमच्या पाठीशी उभं राहावं. आम्ही त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू. त्यांची जिंकायची मेहनत आम्ही खूप करणार सगळे आदिवासी. उम्मीदवार की मांग करके आप लोगों ने बैठक की, प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं, क्या है जरा उसके बारे में बताइए। आज बोरीवली गोराई में संगम हॉल पे स्थानिक उम्मीदवार के बारे में प्रेस कॉन्फ्रेंस ली गई है। हम आपको मीडिया के माध्यम से बताना चाहते हैं कि बोरीवलीकर ने पूरा दिल में थाम लिया है कि अब की बार स्थानिक उम्मीदवार, इसके अलावा दूसरा कोई उम्मीदवार बोरीवली में नहीं चलेगा। इसलिए कि लोगों की समस्या स्थानिक उम्मीदवार ही समझ सकता है, दूसरा कोई बाहर का आदमी नहीं समझ सकता है। आज तक हम देखते आ रहे हैं इतने सालों में, पहले खासदार संजय निरुपम आए, बाहर से आए, उसके बाद गोविंदा जी आए, ये भी बाहर से आए, उसके बाद अपना विनोद तावड़े जी आए, ये भी बाहर से आए, सुनील राणे जी आए, ये भी बाहर से आए, पीयूष गोयल जी जो आज खासदार है हमारे यहाँ के, चलो अच्छे आदमी हैं, हम किसी को बुरा नहीं बोल रहे, अच्छे आदमी हैं, पहले से मंत्री थे, आज भी वो मंत्री बने हैं, हम उनको शुभेच्छा देते हैं, उनका बुरे में हम बुरा नहीं बोलते। लेकिन हमारे स्थानिक उम्मीदवार, जो स्थानिक लोगों का काम कौन करेगा? आज अगर किसी को तकलीफ है, आज मैं बोलता हूँ, मेरे दरगाह का अगर ट्रस्टी, मैं मेरे एरिया का चुनूंगा कि बाहर का चुनूंगा? जो अध्यक्ष होगा वो मेरे एरिया का होना चाहिए ना, कि बाहर का होगा? तो आज स्थानिक उम्मीदवार छोड़ के लोग, हमारे जो नेतागण हैं, वो डायरेक्ट बाहर से उम्मीदवार लाते हैं और हमारे सर पे थोप देते हैं, हम उनको जिता के देते हैं, हमारी पब्लिक जिता के देती है। लेकिन अब की बार पब्लिक ने पूरा मन बना लिया है कि भाई इधर स्थानिक उम्मीदवार के बाद दूसरा उम्मीदवार नहीं रहेगा, स्थानिक उम्मीदवार को ही उसका बेनिफिट दिया जाएगा। और अगर पार्टी ने, कोई भी पार्टी ने अगर टिकट समझो नहीं दिया, ऐसा समझ लो कि नहीं दिया, तो भी स्थानिक उम्मीदवार को अपक्ष में भी उम्मीदवार चुन के देने की ताकत आज पब्लिक में है। पब्लिक ने पूरा मन बना लिया है। इसलिए हम चाहते हैं कि भाई पार्टी जो भी है, जो भी पार्टी है, वो स्थानिक उम्मीदवार को टिकट दे, न कि बाहर के कोई उम्मीदवार को टिकट दे। क्योंकि आज काम, अगर हमको काम कुछ करना है तो बाहर का आदमी आएगा तो कम से कम 2 साल तक उसको यहाँ लोगों को समस्या समझने के लिए टाइम जाएगा। स्थानिक उम्मीदवार रहेगा ना तो तुरंत फटाफट उसको मालूम है गोराई में क्या है, बोरीवली में क्या है, शिमपोली में क्या है, तुरंत उसको पता चल जाता है कि भाई वहाँ का काम तुरंत म्यूनसिपाल्टी हो या वाटर गटर मीटर कुछ भी काम हो, तुरंत फटाफट वो कर लेता है। आज बाहर से आदमी आता, 2 साल तक अपने को उसका वेट करना पड़ता है कि भाई उसको हम कार्यकर्ता है, उसको जानने के लिए, वो हमको जानता नहीं है क्योंकि उसको पता ही नहीं कि कौन ईबी मुल्ला है। ईबी मुल्ला उसको समझने के लिए 2 साल जाएगा। 2 साल जाते जाते 5 साल खत्म हो गए। अभी देखो 2019 से 24 खत्म हो गए, 5 साल खत्म हो गए, लोगों ने अभी तक हमको जाना ही नहीं कि ईबी मुल्ला कौन है और दूसरे हमारे कार्यकर्ता कौन है, प्रभु मृत्यु कौन है, पाटनकर कौन है, शाह कौन है और मेहता कौन है, परवीन भाई कौन है, नायक कौन है, किसी को नहीं पता। ऐसा इसलिए हम चाहते हैं कि अब की बार स्थानिक उम्मीदवार को ही टिकट दी जाए। मैं हमारे मीडिया के माध्यम से बोलना चाहता हूं कि ये मैसेज पूरे हिंदुस्तान में घूमे, क्योंकि बोरीवलीकर अब की बार बहुत गुस्से में है। बोरीवलीकरों ने मन बना लिया है कि स्थानिक उम्मीदवार को ही टिकट दी जाए। अगर टिकट नहीं मिलती है तो अपक्ष में भी उम्मीदवार जीतने की ताकत हमारे में है। इतना आप बोल के जय हिंद जय महाराष्ट्र। सभी पार्टियों पे, चाहे हाँ खिलाड़ी सिंपली के थे, हाँ खिलाड़ी बोरीवली के थे। अभी ऐसा है कि उस टाइम खिलाड़ी को जो सपोर्ट नहीं किया, मतलब खिलाड़ी को सपोर्ट किया हम लोग ने, लेकिन वो अपने कुछ कारण से अपना वो हार गए और बीजेपी जीत गई। क्योंकि वो तो देखो, जीत हार तो पब्लिक के हाथ में नहीं है, जीत हार तो जो है वो उसकी थोड़ी सी नसीब भी उसको साथ देना चाहिए। और हमारे जो कांग्रेस या राष्ट्रवादी के जो लोगों ने उस टाइम, शिवसेना के लोगों ने जो लोग थे, वो खिलाड़ी को उस टाइम
कम वोट मिले इसलिए खिलाड़ी हार गए, लेकिन स्थानिक उम्मीदवार था वो। आणि महत्त्वाचं म्हणजे जे आम्ही ह्यावेळी ठरवलंय, कदाचित त्यावेळी आमची आमची म्हणजे स्थानिकांची ताकद किंवा स्थानिकांचा विचार तेवढा झालेला नव्हता, म्हणून आम्ही ह्यावेळी जे काय करतोय हे सुद्धा आधी झालेलं नव्हतं. कदाचित त्यावेळी पण आम्ही ठरवलं असतं की आम्हाला स्थानिक हवं आहे, कदाचित त्यावेळी खिलारे साहेबच आले असते, ते रादर दॅन जे कोण आलं. मला आत्ता आम्ही ही जी सुरू केलं आहे ते अक्षरशः ह्या वेळेपासून सुरू केलेलं आहे. ह्याचा परिणाम तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत बघाल. चेहरे आत्ता काय सांगण्यात अर्थ नाही आहे. बाकी काही आहेत ठरलेले आहेत, त्यांच्याशी बोलणी झालेली आहेत, त्यांनी तयारी दर्शवलेली आहे सर्वतोपरी. म्हणजे ते सक्षम आहेत. म्हणजे फक्त मी पैसा म्हणतच नाही आहे. इनफॅक्ट कदाचित आमचा उमेदवार हा बाईकवरनं पण येणारा असेल, असं जरुरी नाही की तो BMW मर्सिडीजमधनं येत असेल, पण तोही असू शकतो. पण आम्ही आता जे काय ठरवलं आहे त्यांच्याशी चर्चा केली आहे, त्यांनी आम्हाला एवढी ताकद दिली आहे की ह्यावेळी आपण काम करूया, सगळे एकत्र येऊया. आम्ही गल्लीगल्लीत काही मिटिंगा घेतल्या, सभा घेतल्या, चौकात, नाक्यावर, टपरीवर. पण तेव्हा मला एकच कळलं, आणि जेव्हा ह्या सगळ्यांचा परिपाक असा झाला की जेव्हा सगळ्यांकडनं कळलं, एक जेव्हा माहिती गोळा झाली की नाही तुम्ही म्हणताय ते योग्य आहे, ह्यावेळी नको, त्यावेळी मुल्ला साहेब झाले, पंकज साहेब झाले, मॅथ्यू साहेब झाले, ह्या लोकांनी जेव्हा ठरवलं, सगळे जेव्हा एक काही ज्येष्ठ आले, ज्ञानी लोक आहेत, त्यांनी येऊन ठरवलं की आपण आपापल्या परीने करूया आणि वाटून घेऊया विभाग. तर त्याच्यातनं आपली एक शक्ती जर झाली तर आपल्याला काही अशक्य नाही. म्हणून म्हणालो की आमचे उमेदवारही ठरलेले आहेत, आम्ही कोणाला सुचवलेले देखील आहेत ज्यांनी पक्षांना की बाबा आम्हाला म्हणजे उमेदवार नाही. मी परत सांगतो, मग तुम्ही लगेच विचारणार काय नावं सुचवलेत आणि कोणाला सुचवलेत. त्याच्यापेक्षा आम्ही पक्षाला एवढं सांगितलं स्थानिक द्या. मी सांगितलं मला मुल्ला साहेब हवेत, पण त्यांनी मुल्ला साहेबांच्या जे मॅथ्यू साहेब दिलेत ते स्थानिक आहेत, आमचा सपोर्ट असेल. आम्ही नाव नाही सुचवलं, आम्ही एवढंच सुचवलं आम्हाला स्थानिक हवा. स्थानिक नसेल तर आम्ही आमचं नाव देणार. स्थानिक उमेदवार जर तुम्ही जाहीर केला तर बोरिवलीचे रहिवासी हे मान्यता देतील का? त्याच्या देतील अशी आमची खात्री आहे. असा आम्ही केलेला एक प्रयत्न आहे. आता काही उद्या ते होईलच आणि करेलच असं काय, आम्ही काही आमच्याकडे जादूची छडी नाही किंवा आम्ही ज्योतिषी नाही की आमच्याकडे काही जादू नाही. पण आम्ही जी काय प्रयत्न करतोय कलेक्टिव्हली सगळे मिळून, आज एका आधी मंचावर हे दिसणं ही सुद्धा छोटी गोष्ट नाही. पण आम्ही जे ठरवलं आहे आता ह्यांचे 10,000, ह्यांचे 10,000, ह्यांचे 10,000, माझे 5,000, 10,000, 10,000, एक आमदार होऊन निवडून आणायला एवढं पुरेसं आहे. पण ते जे काही नावं ठरवली आहेत पक्षाने विचारली, आम्ही ती सुद्धा कळवू. पक्षाने सांगितलं ना आम्ही ह्याच्याऐवजी Aच्या ऐवजी Bला देऊ, पण B स्थानिक असेल आमचा Bला सपोर्ट आहे. पण जर एनी आय रिपीट सर, जे मुल्ला साहेबांनी खास सांगितलं वरिष्ठांना भेटणार, प्रत्येकांना भेटणार. आता फॉर एक्झाम्पल मुल्ला साहेब आहेत, ते राष्ट्रवादीचे आहेत, BJPचे आहेत. आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवणार की आम्हाला स्थानिक हवं आहे. त्यांच्यासुद्धा मिटिंगची वेळ घेण्यात आलेली आहे. त्यांच्याकडनं काय उत्तर येईल त्याच्यावर आमची पुढची रणनीती असणार आहे. आणि त्याच्यावर मग आमची परत एकदा मीटिंग होणार आहे की आपल्याला आपला स्थानिक मिळतो आहे, पक्षाने आपलं ऐकलेलं आहे, आता आपल्याला त्याच्यासाठी काम करायचं आहे. मग आमचा विषय संपला. आमचा जो मेन उद्देश आहे स्थानिक स्थानिक स्थानिक, मग आम्हाला ते जर मिळत असेल, आम्हाला जे आमचं हवं आहे ते मिळत आहे. आणि हे इथली ही समस्या इथली नाही आहे. मला नावं नाही घ्यायचे आहेत, तुम्ही तर सगळे ज्ञानी आहात. पार्ला असेल, बँड्रा असेल, वरळी असेल, अगदी तिकडे सुद्धा कोण कुठून जाऊन कुठे उभं राहतं, तिकडून निवडून येतो. तिकडचा बिचारा जो मेहनत केलेला असतो त्याला डायरेक्ट सांगितलं जातं, तो जिंकलेला आमदार स्टँडिंग असतो, त्याला सांगतात जाऊन तू घरात बस, त्याच्याऐवजी आता हा येणार. मग मी आय रिपीट, मला नावं तर तुम्ही सगळे ज्ञानीच आहात, पण वरळी असो, बँड्रा असो, जातात ते जिंकतात. त्याच्यानंतर ते किती जातात, मग ते बॅनर लावायला लागतात, आमदार शोधून द्या आणि बक्षीस मिळवा. त्याच्याऐवजी स्थानिक असेल तर हा बॅनर लावायची पण वेळ येणार नाही. आमदार आम्ही ठरवलं की भेटणार, ठरवलं की मिळणार. नवीन आमदार आधी विचारच काय करतो माहिती आहे, गोराई का 95 सोसायटी किधर आहे, वे शिंपोली TPS कहाँ पे आया. मग तो त्याच्या माणसाला सांगणार, तो त्याच्यात अजून 4 दिवस काढणार, मग तो सांगणार हां है इधर TPS आहे, हां ठीक आहे देखो क्या. तोपर्यंत आमचा स्थानिक उमेदवार काम करून मोकळा झालेला असेल. बोला. हो प्रत्येकांचे आपले दावा करतायत हां. सीटच्यासाठी. तुम्हाला तुमचा आवाज ऐकून तुमची सीट देणार? आता इकडे तरी जे आहेत ते तरी सगळे महायुतीवाले आहेत असं मी मानतो.
आता हां, तर त्याच्यामध्ये महायुतीतले, पण त्याच्यामधले आता फॉर एक्झाम्पल ह्यांच्याकडे एक उमेदवार असेल सुचवणार, ह्यांच्याकडे असेल सुचवणार. आमचं काम आहे सुचवणं. त्यांनी जर त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळा निर्णय घेतला तर आम्ही आमचा निर्णय घेतलेला आहे. आमच्याकडे उमेदवार आहे, उमेदवार सक्षम आहे, उमेदवार जनतेमध्ये जाणार आहे, समाजसेवक आहे, गेली कितीतरी वर्ष एक एक माणूस त्यांना ओळखतो. आमच्यासाठी ते पुरं आहे. आणि आम्ही हेही नाही म्हणत आहे आम्हाला हा पाहिजे. प्रभूसाहेब देतील, मुल्लासाहेब देतील, नाईकसाहेब देतील, प्रवीणसाहेब देतील. तो गुजराती आहे, तो मारवाडी आहे, तो मराठी आहे. आमचा उद्देश स्थानिक शेवटचा आमच्या प्रश्न, गावासाठी. बोला. जर दोन्ही आघाडीने महायुती आणि महाविकास आघाडीने जर तुम्हाला नकार दिला त्याच्यानंतर तुमची पुढची भूमिका काय? आमचा उमेदवार जो रेडी आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही बोरिवलीचे असाल, तुमची इच्छा असेल आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आणि आम्ही त्याला अपक्ष म्हणून उभं करू. आम्ही आमच्या परीने आमची ताकद त्याच्या मागे लावू आणि जेवढं आमच्याच्यानी जसं जमेल आम्ही तेवढी मेहनत घेऊ आणि त्याला जिंकून आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू. त्याला आम्ही निवडून आणून देऊ. एवढंच आम्ही इथे सांगू शकतो. लोकसभाच्या निवडणुकीला तुमचा आवाज का उचलला? नाही, अगदी बरोबर. जे मी मगाशी त्या साहेबांनी जो प्रश्न विचारला की खिल्लारे साहेबांच्या वेळेचा, अगदी बरोबर आहे. त्यावेळी ही चर्चा छोट्या स्वरूपात होती. मग हळूहळू आम्ही जेव्हा की बाबा नको आता हे कुठेतरी ना प्रत्येक गोष्ट ही थांबली गेली पाहिजे. त्याची वेळ कदाचित आत्ताच यायची होती. ती ह्या विधानसभेला आली. जसं आता प्रवीण साहेब म्हणाले, विधानसभा झाली, आता कॉर्पोरेशन आहे, कॉर्पोरेशन नंतर त्याच्या पुढे असेल, सिनेट तर आता लागलेलंच आहे, पण त्याचा ह्याच्याशी संबंध येत नाही. पण आता जी निवडणूक येईल त्याच्यासाठी आमचा आग्रह आणि प्लीज कृपा करून हे असं जरा चॅनलवर प्रमोट करा की हां, पक्ष कार्यकर्ते आहात, सगळ्या वेगवेगळ्या पक्षामध्ये आहात. जर पुढे जाऊन जर नकार दिलं गेलं तर अपक्ष म्हणून उभं केलं तर तुम्ही सर्वजण आपापल्या पक्षातला राजीनामा देणार का? जे पदाधिकारी आहेत ऑनेस्टली आत्ता तरी इकडे एक आहेत, ह्यांनी काय करायचं ह्याच्यासाठी आम्ही नाही त्यांना सांगणार की तुम्ही राजीनामा देऊन या. हा आमचा नैतिक अधिकार नाही. पण ह्यांना वाटलं की नाही कुठेतरी माझ्या पक्षात चूक होतो आहे आणि मला ते पक्षाला दाखवायचं. पक्षाला दाखवण्याची एकच पद्धत असते, हा माझा राजीनामा आणि माझी नाराजी. ह्याचा अर्थ तो त्या पक्षाचा एकदम विरोधात गेला असं नसतं. ह्याचं पक्षावर प्रेम नाही असं होऊ शकत नाही. पण बाबा मला हे पटलेलं नाही. काही ध्येय धोरणं ही प्रत्येक माणसाची स्वतःची पण असतात, जशी पक्षाची असतात. पण पक्षाला आम्ही एवढंच सांगणार आम्ही आमचा उमेदवार स्थानिक द्या, नाही आता आम्ही देतो आणि आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करतो. सुनील राणे यांना जे उमेदवार आहेत आता सध्या भाजपचे, हां. त्यांना पत्रकारांनी सुद्धा भाग करण्यात आलेला आहे. यावर तुम्ही कसं पाहता? काय केलं आहे त्यांना बायकॉट करण्यात आलेला आहे. त्यांना? एक तर बायकॉट का केलं आहे त्याचं एक्झॅक्ट रिझन मला माहीत नाही आहे, किंबहुना मी ऐकलेलं नाही. सो त्याच्यावर मी काय बोलण्यात आता तरी अर्थ नाही आहे. बोरिवलीकरांना माहित नाही. हे आम्हाला माहीत नाही. म्हणून आत्ता वरच्या लेवलला झालं होतं. स्थानिक उमेदवार पाहिजे याच्यावरती आत्ता आहे ना. आणि आत्ता जो आपला मुद्दा आहे, तुमचा प्रश्न योग्य आहे, ठीक आहे. ते काम वाईट करतायत असं मी म्हणणार नाही, कारण त्यांचं कामही चांगलं आहे. पण जसं म्हणालो मगाशी की स्थानिक असण्याचे फायदे जेवढे आहेत तेवढे बाहेरच्या उमेदवाराचे नसतात. हा आमचा उद्देश आहे. आम्हाला त्यांच्याशी बी काही विरोध नाहीये. हां, आमच्या पक्षाचे ते पण चांगले कार्यकर्ते आणि चांगले आमदार आहेत. त्यांना वरिष्ठांनी तिकीट दिली म्हणून ती ते लढले. पण आमचा एकच उद्देश आहे की आता स्थानिक पाहिजे आम्हाला. तर स्थानिक तो ठरवून येणार तो कार्यकर्त्यांना सांगणार ह्या रविवारी मी येतोय वॉर्डमध्ये, लोकांना बोलावून घ्या, मी भेटीन. त्यावेळी पण काहीतरी अचानक निघालं तर तो जाणार.